नमस्ते बच्चों। स्पेशल ऑथर कबीरदास के जो 10वें अध्याय कवि कबीर के अगले भाग को लेकर मैं आई हूँ। पिछले जो वीडियो में मैंने आपसे कहा कि कबीरदास के काव्यों में जो सौंदर्य है वो अकृत्रिम है, वो नेचुरल ही है। तो उनके काव्यों की कुछ विशेषताएं जरूर हैं। वो विशेषताएं ये हैं: भाव एवं रस योजना, अलंकारगत रमणीयता, प्रतीक विधान, चंद विधान, भाषा सौंदर्य। और सबसे पहले भाव एवं रस योजना के अंतर्गत मैंने आपसे कहा कबीर की रचनाओं में जो है रसगत रमणीयता एवं भाव सौंदर्य का विधान है। विषय और रसों का इस्तेमाल, विषयों की खूबी है और रसों का खूब प्रयोग भी उनमें हम प्राप्त कर सकते हैं। और वियोग एवं संयोग श्रृंगार का चित्रण भी किया है। आत्मा परमात्मा के प्रति विरह एवं मिलन का चित्रण भी उन्होंने किया है। इस प्रकार जो मिलन और विरह से संबंधित रचनाएं जो है, कविताएं जो है, विरह के अंग शीर्षक से संकलित है। विरह से संबंधित उनकी कविताएं विरह के अंग शीर्षक से संकलित है। तो आगे हम देखेंगे उनकी विरह संबंधी रचनाएं किस प्रकार है। भाव एवं रस योजना से युक्त दोहे, उसमें जो विरह से संबंधित एक दोहे हैं। यह तन जालो मसिकरो, ज्यूम दुआ जाई सरगी, मतिवे राम दया करे, बरसी बुछावे अग्गी। ये तो आपके टेक्स्ट बुक पे दिया हुआ है। इसका अर्थ यह है कि विरह अग्नि में तप्त विरहिणी अपने को जलाकर राख करने के लिए तत्पर है। मैं अपनी देह को जलाकर राख कर दूं, मेरे जलने से निकले धुआं ऊपर आकाश में छा जाए। उस धुएं को देखकर परमात्मा करुणा के बारिश से उस विरहाग्नि को बुझाकर शांत कर दे। तो വിരഹത്തിന്റെ അതിതീവ്രതയാണ് ഇവിടെ കാണിക്കുന്നത്. പരമാത്മാവിൽ നിന്ന് വേറിട്ട് നിൽക്കുന്ന ആത്മാവ് സ്വയം കബീർദാസ് തന്നെ പത്നിയായിട്ടാണ് കരുതുന്നത്. ആ വിരഹിണി പറയുകയാണ്, ഞാൻ എന്റെ ശരീരം കത്തിച്ച് ചാമ്പലാക്കി കളയാം. അപ്പൊ എന്റെ ശരീരം കത്തുന്ന ആ ചാമ്പൽ അത് പുകയായ ആകാശത്തിലേക്ക് ചെല്ലട്ടെ. ആ പുക കണ്ട് പരമാത്മാവ് കരുണ ചൊരിഞ്ഞ് എന്റെ വിരഹാഗ്നി ഇല്ലാതാക്കട്ടെ എന്ന് പറയുന്ന കവിതയാണ്. അപ്പൊ നമ്മൾ കബീറിന്റെ വിരഹത്തെ കുറിച്ചും ഒക്കെ പറയുമ്പോൾ भाव एवं रस योजना के बारे में कहेंगे तो एक दोहा आप जरूर उसमें लिख सकते हैं, यदि ऐसे के तौर पर पूछा जाएगा तो। समझ में आया ना? तो आगे जो है उसके अंदर ही आने वाले और एक दोहा, नैननी की करी कोठरी पुतली पलंग बिछाए, पलकों की चिक डारी के प्रिय को लिया रिछाए। पहले जो दोहे हैं वो विरह की दोहे हैं। विरहावस्था की जो परमोन्नत स्थिति में विरहिणी जो कहते हैं उसी के बारे में कहती है, उसी के बारे में। यह तो मिलन की आतुरता, കണ്ടുമുട്ടാനുള്ള ആകാംക്ഷ, കണ്ടുമുട്ടിക്കഴിഞ്ഞാൽ എന്ത് ചെയ്യും എന്നുള്ളതിനെ കുറിച്ച്, जो मिलन की उत्कंठा, वो सब उनकी कविताओं में हम देख सकते हैं। आत्मा परमात्मा के बिछुड़ने की अवस्था यानी कि वियोग की अवस्था, फिर मिलन की अवस्था, इसमें जो मिलन की आतुरता हम देख सकते हैं। तो नैनन की करी कोठरी पुतली पलंग बिछाए, पलकों की चिक डारी के प्रिय को लिया रिछाए। तो उसका अर्थ है यदि प्रिय उसे एक बार मिल जाए तो वह उन्हें नेत्रों की कोठरी में पुतली का पलंग बिछाकर और पलकों की चिक डालकर इस तरह कैद कर लेगी कि प्रियतम उस पर रीछ कर कहीं और नहीं जाए. तो इसका मतलब है പ്രിയനെ ഒരിക്കലെങ്കിലും ഒന്ന് കണ്ടുമുട്ടിയാൽ എന്ത് ചെയ്യുമെന്നാണ്. കണ്ണുകളാകുന്ന മുറിയിൽ കൃഷ്ണമണിയാകുന്ന കിടക്ക വിരിച്ച് കൺപോളകളാകുന്ന കതകടച്ച് അയാൾ അതിനകത്ത് പൂട്ടിവെക്കും. പിന്നെ പ്രിയതമൻ തന്നിലോട് അലിഞ്ഞു ചേർന്ന് മറ്റൊരിടത്തും പോകാത്ത അവസ്ഥയിലേക്ക് ആയിത്തീരും. അവിടെ തന്നെ കാണും. അപ്പൊ കണ്ണുകളും കൃഷ്ണമണിയും, കണ്ണിനകത്തുള്ള കൃഷ്ണമണിയിൽ പ്രിയതമനെ ആവാഹിച്ച് കണ്ണുകൾ അടയ്ക്കും, കണ്ണുകൾ പൂട്ടിക്കളയും. അപ്പോൾ പ്രിയതമൻ പുറത്തേക്ക് പോകില്ല, തന്നിൽ തന്നെ നിലകൊള്ളും എന്നാണ് ഈ വരികളിലൂടെ പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. ഇത് मिलन की आतुरता इन पंक्तियों में हम देख सकते हैं. तो ये भी आपके टेक्स्ट बुक पे दिया हुआ एक उदाहरण है, तो इसे भी आप पढ़ ले तो अच्छा है. परीक्षा में
एक के लिए एक उदाहरण लिखना जरूरी हो जाएगा इसलिए। और आगे जो है संयोग एवं वियोग श्रृंगार, जो आत्मा परमात्मा के जो मिलन और वियोग के अवसर पर उन्होंने खूब प्रयोग किया है। संयोग श्रृंगार का चित्रण तो आत्मा परमात्मा के मिलन का वर्णन करते समय किया है। संयोग श्रृंगार का प्रयोग उन्होंने कब किया है? आत्मा परमात्मा के मिलन के जो वर्णन करते समय उन्होंने वहां पर संयोग श्रृंगार का चित्रण किया है, खूब प्रयोग किया है। तो श्रृंगार दो प्रकार के होते हैं, संयोग श्रृंगार और वियोग श्रृंगार, कूड़ी चेरुन्नതും പിരിയുന്നതും। तो वियोग की अवस्था में जीवात्मा रूपी दुल्हन परमात्मा रूपी पति की प्रतीक्षा अत्यंत उत्कंठा से कर रही है, इसी का चित्रण भी कवि कर रहे हैं। तो कवि कबीरदास ने अपने को जीवात्मा मान लिया और ईश्वर को परमात्मा मान लिया। वे ईश्वर जीवात्मा वे खुद दुल्हन, दुल्हन का मतलब മണവാട്ടി, മണവാട്ടി ആയിക്കൊണ്ട് തന്റെ ഭർത്താവിനെ പ്രതീക്ഷിച്ചിരിക്കുന്ന ഒരു വിരഹിണിയുടെ അവസ്ഥ വരെ അദ്ദേഹം വർണ്ണിക്കുന്നുണ്ട്। दुल्हिनु गावहु मंगलाचार हम खरी आए हो राजा राम भरतार। तो विवाह के अवसर पर दो मंगल गान बज रहे हैं ना, उसी प्रकार पति से मिलने की आतुरता से मन में जो मंगल गाने उमड़कर बाहर आ रहे हैं, तो उनका मन तो पति से मिलने के लिए आतुर हो जाता है। ഇങ്ങനെയാണോ ഭാര്യ ഭർത്താവിനെ കാണാൻ വെമ്പൽ കൊണ്ട് നിൽക്കുന്നത്, അതേ അവസ്ഥയാണ് ഈ വരികളിലൂടെ കബീർദാസ് വർണ്ണിക്കുവാൻ ശ്രമിക്കുന്നത്। तो ये तो संयोग श्रृंगार के लिए एक उदाहरण इतना ही है। तो आगे जो है कबीर के काव्य में शांत रस का चित्रण भी प्राप्त होते हैं। तो शांत रस की भी प्रधानता है। तो वियोग श्रृंगार, श्रृंगार रस की प्रधानता है, तो उसी प्रकार शांत रस की भी प्रधानता है। हमने जो भाव एवं रस योजना, कबीर की जो कविताओं की विशेषता में सबसे पहला जो है भाव एवं रस योजना, रस योजना के अंतर्गत सबसे पहला रस उसमें कौन सा है? श्रृंगार रस। श्रृंगार के दोनों पक्षों का चित्रण किया है, संयोग श्रृंगार का चित्रण भी किया है, वियोग श्रृंगार का चित्रण भी किया है। तो आगे जो है शांत रस का चित्रण। तो नश्वर संसार के प्रति विरक्ति प्रकट करते समय शांत रस उनकी रचनाओं में भरपूर आ जाते हैं। उन्हें लगता है कि ये संसार जो है नश्वर है, नशिച്ചു പോകുന്നതാണ്, वो हमेशा ऐसे ही नहीं बने रहते। तो ऐसे समय पर उनके मन में एक प्रकार की विरक्ति आ जाती है। അങ്ങനെ വിചാരിക്കുമ്പോൾ മനസ്സിന് വിരക്തി ഉണ്ടാകും। उस अवसर पर शांत रस हम देख सकते हैं। देखिए इसके लिए एक उदाहरण, हार्ड जरे जो लाकड़ी, केस जरे जो खास, सब जग जलता देखकर भया कबीर उदास। मैंने इसमें बार बार जो स्लाइडों में जो है दोहे का इस्तेमाल किया है, वो इसलिए है कि हमारा टॉपिक जो है कवि कबीर है। तो कविताओं के जरिए ही हमें यह स्पष्ट करना चाहिए कि कवि के रूप में कबीर किस हद तक सफल हुए हैं। तो इसलिए आपको बीच बीच में काव्य पंक्तियों को भी जोड़ने की जरूरत होती है परीक्षा लिखते समय, है ना। तो आप देखिए शांत रस का चित्रण उन्होंने किस प्रकार किया है। हार्ड जरे जो लाकड़ी, केस जरे जो खास, सब जग जलता देखकर भया कबीर उदास। तो कबीर बताते हैं कि यह नश्वर मानव देह अंध समय में लकड़ी की तरह जलती है और केश खास की तरह जल उठते हैं। संपूर्ण शरीर को इस तरह जलता देख इस अंध पर कबीर का मन उदासी से भर जाता है। അപ്പൊ നമ്മൾ മരിച്ചു പോകുമ്പോൾ നമ്മുടെ ശരീരം എന്താണ്, ആ തടിക്കഷ്ണങ്ങൾക്കിടയിൽ കത്തി നശിക്കുന്നു, മുടിയാണെങ്കിലോ പുല്ലുപോലെ കത്തിപ്പോകുന്നു। ഇതെല്ലാം നോക്കിയിട്ട് ഈ ജീവിതം എത്ര നശ്വരമാണെന്ന് കബീർദാസ് ചിന്തിക്കുകയാണ്। കൂടുതൽ മനസ്സിലാക്കാൻ നിങ്ങൾക്ക് പണ്ടത്തെ ഒരു പാട്ടുണ്ട്, നിങ്ങൾക്ക് അറിയാമോന്ന് അറിയില്ല, നിങ്ങളുടെ അച്ഛനും അമ്മയ്ക്കൊക്കെ അറിയാമായിരിക്കും. ഹരിശ്ചന്ദ്ര എന്നുള്ള സിനിമയിലെ ഒരു ഗാനമാണ് ആത്മവിദ്യാലയമേ അവനീലാത്മവിദ്യാലയമേ. അതിൽ 2 വരികളുണ്ട്. തിലകം ചാർത്തി ചീകിയുമഴകായി പലനാൾ പൂട്ടിയ പുണ്യശിരസേ. അപ്പൊ അതേപോലത്തെ ഒരു ഉക്തിയാണ് ഇവിടെ പറയുന്നത്. നമ്മളെ പലപ്പോഴും നല്ല മുടിയൊക്കെ ഒതുക്കി നല്ല സുന്ദരമായി കൊണ്ടു നടക്കുന്നു. അവസാനം നമ്മൾ മരിച്ചു പോകുമ്പോൾ എന്ത് പറ്റും?
ഈ ദേഹത്തിന് എന്തെങ്കിലും നിലനിൽപ്പുണ്ടോ? ഇതെല്ലാം കത്തി അമരില്ലേ? उसी प्रकार की भावना यहाँ पर कबीरदास भी व्यक्त किए हैं। तो देखिए किस प्रकार है ये। हमारा जीवन तो नश्वर है, ശാശ്വതമല്ല ജീവിതം എന്ന് പറയുന്നത്, നശ്വരമായ ജീവിതമാണ്. അപ്പൊ ഈ നമ്മൾ ഈ സൗന്ദര്യത്തിന്റെ പേരിലൊക്കെ അഹങ്കരിക്കുന്നവർക്ക് നല്ലൊരു ഉദാഹരണമായിട്ടാണ് കബീർദാസിന്റെ ഈ शांतरस के माध्यम से यही दिखाने का प्रयास किया है। जो हमारे देह अंतिम समय पर लकड़ी की तरह जलती है, കമ്പ് വിറക് കത്തി എരിയുന്നത് പോലെ ശരീരം കത്തി എരിയും. മുടിയൊക്കെ എത്ര ചീകി കോതി മിനുക്കി സുന്ദരമാക്കി വെക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നവരാണ് നമ്മൾ. ആ മുടിയെല്ലാം പുല്ലുപോലെ കത്തി ഇല്ലാതാകും. നമ്മുടെ ശരീരവും മുഴുവനായിട്ട് കത്തി നശിക്കും. അപ്പോ ഈ മനുഷ്യ ജീവിതത്തിന്റെ अंतिम अवस्था को देखकर कबीर का मन उदासी से भर जाता है। उसी प्रकार इस ये शांतरस के लिए एक उदाहरण उन्होंने दिया गया है और ये आपके टेक्स्ट बुक पे है, आप इसे भी पढ़ लीजिए अच्छी तरह। और आगे कबीर की कविताओं में जो है उलटबाजियां हम देख सकते हैं। तो अब देखिए भाव व्यंजना और रस व्यंजना, भावों को, अपने मन की फीलिंग्स को उन्होंने अनेक प्रकार से एक्सप्रेस करने का प्रयास किया है। जो अनेक रसों का इस्तेमाल किया है, वियोग श्रृंगार और संयोग श्रृंगार, श्रृंगार रस का इस्तेमाल, शांत रस का इस्तेमाल, फिर उन्होंने भावों की अभिव्यक्ति के लिए उलटबाजियों का प्रयोग किया है। ये उलटबाजी क्या है? उलटबाजी के बारे में टेक्स्ट बुक पे उसका डेफिनेशन नहीं दिया हुआ है, आपके समझ में आने के लिए मैंने यहाँ पर एक डेफिनेशन दिया हुआ है। सीधी बात को ठेड़े ढंग से कहना, ഒരു നേരെ പറയേണ്ട കാര്യത്തെ വളച്ചു തിരിച്ചു പറയുക। जिस कथन में असंभवता या अंदर विरोध प्रतीत हो किंतु वास्तव में कोई गहरा अर्थ छिपा हुआ है। നടക്കാത്തൊരു കാര്യമായിട്ട് നമുക്ക് തോന്നും പലപ്പോഴും, പക്ഷെ ആ പറയുന്ന കാര്യത്തിനുള്ളിൽ മറ്റൊരർത്ഥം ഒളിഞ്ഞിരിപ്പുണ്ട്, നിഗൂഢമായ അർത്ഥം ഒളിഞ്ഞിരിപ്പുണ്ട്. ഇതാണ് ഉലട്ബാസി എന്ന് പറയുന്നത്. कबीर की उलटबाजियों को देखकर हमें आश्चर्य भाव हो जाता है। कबीर की उलटबाजियों में आश्चर्य भाव अभिव्यक्त होता है। वो अपनी उलटबाजियों के द्वारा ആധ്യാത്മിക അനുഭൂതിയും को अभिव्यक्त की है। ആധ്യാത്മികമായ അനുഭൂതികളെയാണ് അദ്ദേഹം ഉലട്ബാസിയിലൂടെ വ്യക്തമാക്കാൻ ശ്രമിക്കുന്നത്। तो इसके एक उदाहरण भी, उलटबाजी का एक उदाहरण भी मैंने दिया है आपके समझ में आने के लिए, ये आपके टेक्स्ट बुक पे है। समंदर लागी आग, नदियां जली कोयला भई, देखी कबीरा जाग, मंजी रूखा चढ़ी गई। तो हम तो जानते हैं समुद्र लागी आग, സമുദ്രത്തിൽ തീ പിടിക്കോ? ഇല്ലല്ലോ. വെള്ളവും തീയും രണ്ടും പരസ്പര വിരോധിയല്ലേ? വെള്ളം ഒഴിക്കുമ്പോ തീയാണ്. ലേക്കിൻ കബീർദാസ് कहते हैं समंदर लागी आग, സമുദ്രത്തിൽ തീ പിടിക്കുന്നു। നദിയാം ജലി കോയില ഭൈ, നദി കത്തി നശിച്ച് കോയിലയായി മാറുന്നു। കോയില का मतलब क्या है? കോൾ, കൽക്കരിയായി മാറുന്നു। देखी कबीरा आग जाग, मंजी रूखा चढ़ी गई। കബീർദാസ് ഇതൊക്കെ കണ്ടുകൊണ്ട് अपने आप को जग गए। जिस प्रकार मंजी रूखा चढ़ी गई, मंजी माने मछली, मछली जल के बिना जिस प्रकार तड़प रही है उसी प्रकार कबीरदास तड़प रहे हैं। इसका मतलब क्या है? इसका मतलब है आत्मा परमात्मा के बीच का जो संबंध, आत्मा जब परमात्मा से नहीं मिल पाते तब तक मानव की जो अवस्था इस प्रकार है। വെള്ളമില്ലാതെ മത്സ്യം തുള്ളി തുളുമ്പുന്ന അല്ലെങ്കിൽ മത്സ്യം കിടന്ന് പിടയ്ക്കുന്ന അനുഭവമാണ് ആത്മാവ് പരമാത്മാവില്ലാതെ അകന്നു നിൽക്കുമ്പോൾ ഉണ്ടാകുന്ന അവസ്ഥ. അതിനെ അദ്ദേഹം വർണ്ണിക്കുന്നതാണ്. സമന്ദർ ലാഗി ആ നദിയാ ജലൈ കോയിലാഭരി, സമുദ്രത്തിൽ തീ പിടിക്കുമ്പോൾ നദി നശിച്ച് കത്തി കോയിലായി മാറുന്നത് പോലെ കബീർദാസിന്റെ മനസ്സ് പരമാത്മാവിൽ വിലയം പ്രാപിക്കാതെ ഇങ്ങനെ തുടിക്കുകയാണ്. എന്ത് വിരോധാഭാസപരമായ കാര്യത്തിലൂടെയാണ് അദ്ദേഹം അത് വർണ്ണിക്കുവാൻ ശ്രമിക്കുന്നത്. वैसे नदी में न तो आग लगती है ना ही वो जलकर कोयला ही बनती है। यहाँ कबीरदास ने गूढ़ रहस्यवाद को लिया है कि शरीर से जब प्राण निकल जाते हैं तो उसे निसार समझकर जला दिया जाता है। तो ശരീരത്തിൽ നിന്ന് പ്രാണൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മുടെ ആത്മാവ് നശിച്ചു പോകുമ്പോൾ വളരെ നിസ്സാരമായിട്ടാണ് ശരീരത്തെ കത്തിച്ചു കളയുന്നത്. അപ്പൊ ശരീരത്തിൽ പ്രാണൻ ഇല്ലെങ്കിൽ വളരെ തുച്ഛമായ ഒന്നാണ്. അത് എന്തുപോലെയാണ്? വെള്ളമില്ലാത്ത സ്ഥലത്ത് മീൻ കിടന്ന് പിടയ്ക്കുന്നത് പോലെ. उसी अवस्था का वर्णन इसमें
किया हुआ है, वही उलटबासी है। आगे मैं फिर एक वीडियो के साथ आ जाऊंगी, तब तक के लिए विदा लेती हूँ। धन्यवाद।